आजच्या या चिंतन शिबिरमध्ये उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, राष्ट्रीय कार्य अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्ल पटेलजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब, उपस्थित सर्व खासदार, आमदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्याचे अध्यक्ष व प्रमुख नेतेगण, निश्चित रूपाने आमचा जो गट निर्माण करण्यात आला होता त्याला विषय देण्यात आला होता शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि बदलता हवामान. आता हा विषय पक्षासाठी हे महत्त्वाचा आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती आपण बघितली किंवा मतदारसंघनिहाय परिस्थिती बघितली तर आज या महाराष्ट्रामध्ये 125 जागा अशी जिथे शहरी भागाचा कुठेतरी प्रमाण आहे. डिलिमिटेशन झाल्यानंतर आगामी काळामध्ये हे 60% जे विधानसभेची जागा असतील हा शहरी भागामध्ये असणार आहे. आणि आपली सर्वात कमी ताकद कुठे असेल तर शहरी भागात आपण हे स्वीकारली पाहिजे. त्यासाठी या शहरामध्ये पक्षाची संघटना निर्माण करणे, त्या शहरातले विषय हातवर अभ्यास करणे आणि त्या माध्यमातून पक्षाचा बळ निर्माण करण्याची जबाबदारी आगामी काळामध्ये आपल्या सर्वांना हे कुठेतरी स्वीकार करावा लागेल. निश्चित रूपाने जेव्हा आम्ही या चर्चेला सुरुवात केली, 20 लोकांनी विविध आपल्या आपल्या विचार या आमच्या गटामध्ये लोकांनी समोर ठेवलेले आहेत. आणि त्यांनी विषय ठेवत असताना म्हणजे शाश्वत शहर निर्माण करणे असा एक विषय ठेवला आमच्या लोकांनी. पायाभूत सुविधाच्या बाबतीत चर्चा झाली, पर्यावरणाच्या बाबतीत चर्चा झाली, आरोग्याच्या बाबतीत चर्चा झाली, शिक्षण व्यवस्थेच्या बाबत चर्चा झाली, रोजगारच्या बाबत चर्चा झाली आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. मी आपल्याला बोलू इच्छितो दादा तटकरे साहेब, एक आम्ही सविस्तर अहवाल या विषयावर म्हणजे काय समस्या आहे, त्याचं समाधान कसं होऊ शकते आणि त्यासाठी पक्ष संघटनेचा वापर कुठल्या पद्धतीने करावा एक अहवाल आपण आपल्याला सादर करू. 4-5 मिनिटांमध्ये हे सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. पण शहरामध्ये प्रश्न असताना 2 प्रकारची लोक शहरामध्ये राहत आहेत. एक ज्यांच्याकडे सर्व काही आहे, श्रीमंत लोक, त्यांचे प्रश्न वेगळे असत आहेत. आणि त्या शहरामध्ये जे गरीब वर्ग या श्रीमंत लोकांकडे कामं करत आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते वेगळे असत आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये लेआउटमध्ये राहणारे लोक त्यांचे प्रश्न वेगळे आणि जे झोपडपट्टीमध्ये राहणे त्यांच्या घरी काम करणारे हे यांचे प्रश्न वेगळे असत आहेत. त्यासाठी याच्या वर्गीकरण करून या प्रश्नाच्या बाबतीत आपल्या पक्षाचे धोरण काय असणार, 2 प्रकारचे विचार असत आहेत. काही लोक सांगतात की झोपडपट्ट्या या शहरातून काढून टाकायची आणि काही लोकांचं म्हणणं असतो की झोपडपट्टी राहिली नाही तर या श्रीमंताच्या घरातल्या गाडी कोण चालवणार. झोपडपट्टी राहिली नाही तर त्यांच्या घरात भांडी घासणारी बाई कुठून येणार, त्यांच्या घरात काम करणारा वर कुठून येणार. म्हणजे याचा समतोल ठेवण्याच्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे प्रश्न घेऊन कोणाला ना दुखवता सर्वांना न्याय देण्याची भूमिका कशी राहील निश्चित रूपाने आपण तुमच्यासाठी एक डॉक्युमेंट तयार करून दादा आम्ही तुमच्यासमोर ठेवू. आरोग्याच्या बाबतीत चर्चा झाली, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत आरोग्य व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. पण जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा आहे ते बळकटीकरण करणं गरजेचं आहे. या बाबतीत पण काही लोकांनी आपले मत मांडलेले आहे. शिक्षणाच्या बाबतीत काही लोकांनी मत मांडलं की बाबा जे ग्रामीण भागातली लोक आहे या शहरामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यासाठी या शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे शिक्षण व्यवस्था आहे ते चांगल्या पद्धतीने चालवलं पाहिजे
आपण कुणाच्या चांगली कामं केलेली ते स्वीकारणं हे त्याच्यात काही चूक नाही. 15 वर्ष दिल्लीमध्ये सरकार चाललं, तिथे मोहल्ला क्लिनिकपासून जी व्यवस्था निर्माण करण्यात आली, आपण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपण मोहल्ला क्लिनिकसारखी व्यवस्था निर्माण केली. शिक्षण संस्था ज्या प्रकारे दिल्लीमध्ये चालत होती तसा कुठेतरी आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिथे सत्ता येईल स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून तिथे त्याचा वापर कसा करता येईल हे सगळी चर्चा आम्ही केलेली आहे. आणि या शहरांमध्ये एक मोठी समस्या हे लॉ अँड ऑर्डरची पण आहे. त्याच्यात एक मोठी समस्या अशी आहे की आपल्याला ड्रगवर आळा घालणं हे गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय जिथे जिथे मोठी शहरं तिथे क्राईम होत असताना आपण ड्रग बंदीवर कुठेतरी पक्षाच्या माध्यमातून अवेअरनेस कार्यक्रम कसा घेता येईल आणि शासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करायचं काय अशी पण सूचना या आमच्या चर्चेमध्ये समोर आलेली आहे. शहरी बेरोजगारीची समस्या एक मोठी आहे आणि या शहरांमध्ये मुंबई असेल किंवा पुणे असेल, नाशिक असेल किंवा लहान शहरं असतील तिथे एक हॉकर्सची समस्या मोठी असताना त्यांच्या बाबतीत वारंवार सुप्रीम कोर्टमध्ये केसेस चालत असताना अंतिम निवाडा येत नाही. एक ठिकाणी त्यांना हाकला लावायची भूमिका कुठेतरी स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून लोक घेत आहे, पण बेरोजगारी त्याची वाढती. त्यासाठी फेरीवाल्याचे धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून या फेरीवाल्यांच्या काही संघटना आपण निर्माण करता येईल काही त्या बाबतीत पण आपण कुठेतरी भूमिका स्वीकारली पाहिजे. आपण बघतोय की या मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा जिल्हास्तरीय जे शहर आहे तिथे एक नवीन वर्ग निर्माण झालेला आहे ज्याला आपण बोलतो गिग वर्कर्स, म्हणजे ॲपवर काम करणारी ही मंडळी आहे. तो ओलाची गाडी चालवत असेल, उबेरची गाडी चालवत असेल किंवा वेगळे वेगळे ॲपच्या माध्यमातून डिलिव्हरी बॉयचं कामं करत असतील, त्यांच्या वेलफेअरसाठी कुठलेही नियमावली या देशामध्ये निर्माण करण्यात आली नाही. आमचं मत आहे की आपण कुठेतरी या जे एक मोठा वर्ग मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांची संख्या 3-4 लाख असू शकते, पुणेसारखे साऱ्या शहरामध्ये त्यांची संख्या लाखभराच्या घरात असू शकते आणि इतर शहरामध्ये पण आपण जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी काढली तर मला वाटते 50-60 लाख लोक ॲपवर कुठेतरी डिलिव्हरी बॉयपासून ड्रायव्हरची कामं करताय. यांच्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आपण कुठेतरी एक संघटना निर्माण करून त्यांच्यासाठी वेलफेअर स्कीम काय करता देता येईल, काय नियमावली काय बनवता येईल काय, त्याच्यासाठी पण आपण विचार करणं हे गरजेचं आहे. आपण बघतो की महानगरपालिका क्षेत्रामध्ये हे बघत असताना आपण बघतो की तिथे एक मोठी समस्या म्हणजे मायग्रंट लोकांची संख्या या प्रत्येक शहरामध्ये वाढत चाललेली आहे. मायग्रंट इतर राज्यात आलेले लोक आहे, कुठेतरी त्यांच्या पण एक मोठी लोकसंख्या या शहरामध्ये राहत असताना त्यांच्याकडे पण आपण लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे. त्यांना पण पक्षाशी कुठेतरी जोडून घेणं हे गरजेचं आहे. त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून विविध सेल निर्माण करून या सर्व लोकांना पक्षीय आपल्या संघटनामध्ये स्थान दिलं तर मला वाटतं याचा फायदा आगामी काळामध्ये होईल. आपण बरेचसे काही आम्हाला जे विषय देण्यात आले होतं त्याच्यात आम्ही वर्गीकरण केलेलं आहे. 6 मुद्दे काढलेले आणि प्रत्येक मुद्द्यामध्ये 5-5 मुद्दे काढून असे 30 मुद्दे काढण्यात आलेले. मी दादा आपल्याला तडकरे साहेब बोलू इच्छितो की या मुद्द्यावर ही समस्या याचा समाधान असा एक सविस्तर रिपोर्ट तयार करून आपण सादर करू आणि ज्या लोकांनी या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांकडे पोच करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. आणि एक आणखी कार्यक्रम आपण हाती घेतला. मला वाटतं की शहरांमध्ये जे महिला असत आहे ते कामासाठी कुठे ना कुठे ग्रामीण भागातून इतर शहरातून शहरांमध्ये येत आहे. त्यासाठी वर्किंग वुमेन हॉस्टेलची संकल्पना आपल्या पक्षाच्या माध्यमातून समोर आणली पाहिजे आणि त्यांच्यासाठी पण एक चांगली यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून घेऊ. माझा वेळ संपलेला आहे, मी जास्त न बोलता इतकंच बोलतो की जे जबाबदारी आम्हाला दिली होती सविस्तर चर्चा झालेली आहे, त्याचे मुद्दे आम्ही काढलेले आहे, समस्या आणि समाधान त्या बाबतीत एक चांगला रिपोर्ट तयार करून आम्ही दादांना, अध्यक्ष साहेबांना आणि सर्वांना वितरित करू आणि त्या माध्यमातून पक्ष कसा मजबूत करता येईल ते जबाबदारी आपण स्वीकारू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद माननीय श्री नवाब मलिक जी.